हरे कृष्ण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज अमावस्या चालू होत आहे. संध्याकाळी 5:35 आज अमावस्या चालू होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत 5:05 अमावस्या संपेल. तर बघा, आज आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी अमावस्याचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येचा योग येत आहे. मग मंडळी, आपल्याला या दिवशी काय करायचे किंवा काय करू नये, या दिवशी उपाय काय करायचे, किंवा आपल्याला पित्र अर्पण तर्पण कसे करायचे, कधी करायचे, आज करायचे की उद्या करायचे, या सगळ्या गोष्टीचा सविस्तर आपण आज चर्चा करणार आहोत. तर बघा मंडळी, तर आज मी तुम्हाला सांगितलं आहे की दारिद्र्य, 7 जन्माचे दारिद्र्य कसे कमी करायचे, यासाठी उपाय कोणता करायचा आहे, हे आपण गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्या आज प्रारंभ होत आहे. आज 5:35 अमावस्या प्रारंभ होत आहे. बघा मंडळी, आज पित्र अर्पण तर्पण अजिबात आपल्याला करायचे नाहीये, कारण संध्याकाळच्या टायमिंगला आपण पित्र अर्पण किंवा तर्पण काहीही अशा पित्रांच्या गोष्टी करत नाही. तर कधी करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी आपल्याला बाहेरचं झाडून स्वच्छ करून क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो उंबरा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये हळदीमध्ये थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल मिक्स करा, गोमूत्र किंवा थोडासा कापूर मिक्स करा आणि आपला उंबरा सारवून घ्या आणि त्याची उंबऱ्याची पूजा करा. सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पित्र अर्पण तर्पण करायचं आहे, दुपारी करायचं आहे किंवा सकाळी पण करू शकता. तर बघा, पित्र तर्पण कसे करायचे आहे आपल्याला, तर गीतेचा 7वा अध्याय तुम्ही वाचा किंवा ऐका आणि एका कलशमध्ये थोडंसं पाणी घ्या, त्याच्यात थोडंसं गंगाजल पण टाका आणि थोडेसे काळे तीळ असतील तर ते पण त्याच्यामध्ये टाका आणि गीतेचा 7वा अध्याय म्हणत किंवा ऐकत त्याच्यावर हात ठेवा आणि पितरांना प्रार्थना करा. आणि हे जे पाणी आहे 7वा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला पित्र अर्पण करायचे आहे, म्हणजे अर्पण तर्पण करायचे आहे आणि तिथे आपल्या पितरांना बोलायचे आहे, हे पित्र देवता, मी हा जो गीतेचा 7वा अध्याय वाचला आहे मी तुमच्याकरिता वाचला आहे आणि हे जे पुण्य आहे मी तुम्हाला समर्पित करतो, तुम्हाला अर्पण करतो आणि तुम्ही स्वीकार करा, हे एक बोलायचं आहे. काळे तीळ टाकायचे विसरू नका त्याच्यामध्ये, कारण पित्र जे असतात या दिवशी खूप म्हणजे काळ्या तिळांनी संतुष्ट होतात आणि जो आपल्याला पित्रदोष असतो ते संपूर्ण नाहीसा होतो. बघा, ही जी अमावस्या येत आहे ना, ती खूप महत्वाची आहे आणि असे म्हणतात या अमावस्याच्या दिवशी जेवढं तुम्ही कार्य करताल, चांगले पुण्य कर्म दान धर्म कराल, तेवढं तुम्हाला पुण्य मिळतं. अधिक 60,000 वर्षापर्यंत हे पुण्य स्थिर राहतं. तुम्ही जे पाप जे करतात ते सुद्धा तुमचं 60,000 वर्षापर्यंत तुमचं स्थिर राहतं. बघा, कोणतेही काम करताना, चुकीचे काम करताना 100 वेळेस विचार करा, कोणतंही वाईट काम करू नका आणि होईल तेवढं दान धर्म आणि सत्कर्म करण्याला सगळ्यात महत्त्व आजच्या दिवशी द्या. तर बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पित्र अर्पण तर्पण कसे करायचे हे तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला 7 जन्माचं दारिद्र्य, आपल्या पिढ्याने पिढ्या काही काही घरामध्ये किती पण काहीही केलं तरी ना, पैशाची चणचण भासणे, कोणाला नोकरी न लागणे, घरात संतती व्यवस्थित नसणे, घरात चिडचिड, ग्रहक्लेश, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच घरांमध्ये आढळून येतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरातील सगळं जन्मोजन्मीचं दारिद्र्य कमी व्हावं, तर त्यासाठी एकच गोष्ट करा. आजच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला, म्हणजे उद्याच्या दिवशीच, तर त्या दिवशी काय करायचं, तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा तुळशीला आणि 108 प्रदक्षिणा तुळशीला करायच्या आहेत. यामुळे तुमच्या कितीही वाईट आणि कितीही जुनं दारिद्र्य असेल तरी ते नष्ट होते. बघा, हा उपाय नक्की करा आणि खूप श्रद्धेने करा, कारण श्रद्धा खूप महत्वाची असते. जेव्हा आपल्याला डॉक्टरला आपण दाखवतो तेव्हा ते औषध देतात, कारण ते आपण त्यांच्यावर भरोसा करतो म्हणून आपले आजार बरे होतात. आपल्याला माहिती असतं आता आपण दवाखान्यात गेलो तर आता आपलं बरंच होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत असतं, अध्यात्मात देखील तसंच असतं. तुम्ही जर देवावर भरोसा ठेवाल, विश्वास ठेवाल, श्रद्धा ठेवाल तर नक्कीच प्रत्येक उपाय लागू होतो.
तर बघा, आणि याच दिवशी पंचक योग साधून येत आहे. आता पंचक योग जो आहे 17 तारखेला 9 वाजता चालू होत आहे, संध्याकाळी 7 पर्यंत चालू आहे. तर या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर दक्षिण दिशेला अजिबात जायचं नाहीये. आणि जर दक्षिण दिशेला जायचंच असेल तर हनुमान चालीसा वाचल्याशिवाय तुम्हाला दक्षिण दिशेला अजिबात प्रवेश करायचा नाहीये. ठीक आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे. तुमच्या घरात 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, कोणतेही प्रकारचे वाहन असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थाचा मंत्र करायचा आहे. 7 वेळेस मंत्र करा आणि 7 वेळेस उतारा करा. तर एक नारळ घ्या आणि ते नारळ 7 वेळेस श्री स्वामी समर्थ असे म्हणून तुमच्या वाहनाला 7 वेळेस उतारा करा. ठीक आहे. आणि त्यानंतर तो नारळ तिथेच फोडा आणि पाय धुवून आतमध्ये जा आणि श्री स्वामी समर्थाचा थोडा वेळ जप करा तुमच्या मंदिरासमोर आणि मुजरा करा. आणि बघा, आता हेच उपाय आहे तुम्हाला जे मी सांगत आहे. आणि हे उपाय नक्की करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.